आणि कराडचा नवा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संतोष देशमुख याचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। या ज्या सोशल मीडियावरचा आजचा जो व्हिडिओ आलाय ती सगळी माहिती कशा पद्धतीने ही संघटित गुन्हेगारी आहे घडलेली याची कागदोपत्री सगळी माहिती ऑफिसकडे आहे। त्यावर तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे। अजून बरेचसे असे जे व्हिडिओ आहेत ते येणार आहेत पुढं। त्यांच्याकडे सगळे पुरावे जमा करायचं काम त्यांचं जवळपास बऱ्यापैकी होत आलेलं आहे किंवा अजून काही काम राहिलेलं असेल। सीआयडीचं बीडला जे ऑफिस आहे, जे बीडला जिथं ज्या लोकांनी माहितीसाठी वगैरे लोक तिथं येत होते, तिथं बालाजी तांदळे नावाचा एक माजी सरपंच आहे, तो तिथं पण होता। आम्हाला चुकीच्या भाषेत बोलला, आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला, आम्हाला आरोपीचे फोटो दाखवत होता। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जे माझ्या भावाच्या गाडीच्या पाठीमागे गाडी जी होती स्विफ्ट, ती पण त्याच्या घरी होती लागलेली ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी। आणि आज परत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो आहे। त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याला आरोपी केलं पाहिजे। तो प्रत्येक घटनेमध्ये वारंवार पुढे दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।